नवराने कशाला विचारते? फायदा आहे का विचारू? वीस डोक्याला नाही तो ताप कसला? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का आम्ही स्वतःहून दुकान बंद केलं म्हणून? नाही नाही, बिलकुल नाही. तू कसं रे बंद करशील? गल्लीतल्या लोकांना उधार देऊन आम्ही दुकान बंद केलं नाही. तू मोठा दानी, महाराजांचं प्रवचन ऐकणारा. ए सुधीर, उगाच टोचून बोलू नकोस, कळलं ना? आज नाही तर उद्या देतील ते. हो, आणि नक्की देणार आहे. तू तुझा शहाणपण ना तुझ्याकडेच ठेव, मला शिकू नकोस दुकान कसं चालवायचं आणि कसं नाही ते. हा समजतोय स्वतःला. हो हो, नक्की नक्की. इथे इथे येऊन तुझ्या खिशात पैसे घालणार आणि बोलणार जाता जाता ते पण. हो सुधीर बाबा, हे घ्या तुमचे पैसे, 2 महिने झाले. असंच ना? ए, काय फालतूगिरी लावतेस रे? आणि मी काय करतो? महाराजांचे प्रवचन ऐकतो, हा माझा प्रश्न आहे. तू त्या ढवळाढवळ करू नको. जी फालतूगिरी थांबव इथे. मला फालतू समजतोस? ठीक आहे. नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, मला काही हरकत नाही. पण आजपासून स्वतःच्या 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः केलं ना तर फार बरं होईल. हे शाण्या, तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? मला पंगू समजतोस? महिन्याला 20,000 कमवतो आणि मला दुनियादारी शिकवतोय. अरे, मी कमीत कमी 20,000 रुपये तरी कमवतो. तू 20 रुपये कमवून दाखव. 20 रुपये खाले ना, जल्दी खाले. 20 रुपये कमवायची लायकी नाही मला सांगतो. अरे, घरात मोठा भाऊ आहेस म्हणून रुबाब दाखवण्यात काय अर्थ नाहीये. रुबाब दाखवायचा असेल ना तर घर सोड, तुम्ही लढ, मग दाखव तुझा हा रुबाब. समजलं ना? नाही म्हटलं ऐकून घेतो म्हणून काही बोलशील का? हा? अरे लास्ट ठेव, मोठा भाऊ आहे तुझा मी. आता गप्पा बस, नाहीतर आहे ना? नाहीतर काय करशील? हा? नाहीतर ना कानाखाली एक आवाज काढेल. समजलं ना? ये असेल मत मारून दाखव. समजलं ना? गप्पा बसा रे दोघही. कशाला भांडताय? हे बघ, तुझ्यासारखं सगळ्यांना नाही जगता येत. आणि ज्यांना घरात बसून जगायचं असेल ना त्यांना जगू देत ना. कशाला डोक्याला ताप करताय? वाटलंच. अजून तू बोलली कशी नसते. हे बघा, तुम्ही दोघं ना माझं डोकं फिरण्याआधी तुम्ही चालते वा. काय करणार आहेस तू? काय करणार आहे? मोठा भाऊ आहे ना म्हणून इज्जत करतोय. समजलं ना? अच्छा, म्हणजे मी मोठा भाऊ आहे म्हणून तू माझी इज्जत करतोयस? आता काय करणार आहेस? हा? हे काय करणार आहे? आता नको, पहिला सांगतोय. काय चाललंय? काय झालं? सुधीर, सचिन, काय झालंय? सांगा कुठेतरी. आई थोडी शांत बस बघू. काय झालंय? सुधीर दादा आणि सचिनची भांडणं चालली आहेत.